रायगड जिल्ह्यातील खालापूर परिसरात सामाजिक कार्यकर्ते तथा कामगारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेले सुनील रामा सोनावणे आणि त्यांच्यासोबत असलेले मोनिकेत पाटील यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ छत्तीसची आणि खालापूर परिसरातील बौद्ध समाज बांधव, आंबेडकरी अनुयायी, कामगार तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची भेट घेत निवेदन सादर केले। निवेदनात काही समाजकंटकांनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने सुनील सोनावणे आणि मोनिकेत पाटील यांच्यावर कथित जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला असून या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, भारतीय न्याय संहितेसह लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तसेच हल्ल्यामागील कथित सूत्रधार आणि सह आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय पीडितांना आवश्यक कायदेशीर मदत आणि संरक्षण देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। बेसावधपणे बोलावून त्याच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा खालापूर तालुक्याच्या वतीने आम्ही पहिले प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि जे कोण समाजकंटक आहेत, मंगेश पाटील, भूषण पाटील हे त्या गावचे प्रस्थापित असल्यामुळे त्यांनी हा भ्याड हल्ला आमच्या आदिवासी बांधवांना बरोबर घेऊन केलेला आहे। कारण त्यांच्यामध्ये ती ताकद नाही आहे त्यांच्या कार्यकर्त्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती अन्याय करणं, की त्यांच्यामध्ये ताकद नसल्यामुळे त्यांनी याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा उपयोग करून घेतलेला आहे। आम्ही आता या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याचे DYSP मेहुल साहेब यांच्याशी आता या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की सुनील सोनावणेला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आम्ही या 2 दिवसामध्ये तहसील कार्यालयावरती आणि आपल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती प्रचंड मोर्चा आम्ही घेऊन येणार आहोत। परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि तात्काळ आरोपींना आम्ही अटक करण्यासाठी आमची पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आज आम्ही इथे सर्व कार्यकर्ते एकत्र जमलो होतो आणि त्याच्यामुळे आता हा विषय लवकरात लवकर मार्गी लागेल आणि सोनावणेला न्याय मिळेल या अपेक्षेची आता आम्ही 2 दिवस वाढ बघतोय, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने जाण्यास तयार आहोत।